नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 40. सूर्याची सोनेरी कोवडी किरणे खिडकीतून पडद्या आडून रूममध्ये येत विनाच्या चेहऱ्यावर पडू लागली. तसे विनाची झोप चाळवली. तिने वैतागून डोळ्यावर हात ठेवला. थंडीचे दिवस, त्यात त्याची उबदार मिठी. रात्री उशिरा झोपल्याने तिला उठायची इच्छाच होत नव्हती. ती कड फिरून त्याच्या कुशीत शिरली. पण माहीत नाही का तिने डोळे उघडले तसे त्याचा अतिशय देखणा सुस्वरूप चेहरा तिच्या नजरेस पडला. तसे ती घालत असली. कोणी विचारही करू शकणार नाही अशी डेस्टिनी आहे माझी. किती काय काय लिहिले आहे माझ्या नशिबात, अगदीच फेअरी टेल्ससारखं. जिथून कोणी परत येऊच शकत नाही अशा नरकातून मी परत येऊन सर्वसामान्य जीवन जगायला लागले. खूप कठीण होते ते दिवस, पण माझ्या आसपास असलेली माणसे खूप चांगली भेटली. आजपर्यंत माझी ओळख लपून राहिली, म्हणून तर मला सर्वसाधारण आयुष्य जगायला तेवढी कसरत नाही करावी लागली. भीती वाटायची कोणीतरी येईल आणि परत सगळं उद्ध्वस्त करून जाईल, पण नशिबाने माझी साथ दिली. माझ्या प्रयत्नांना यश दिले आणि तुम्ही आलात माझ्या आयुष्यात मला पूर्णत्व द्यायला. खरंच आहे, यशाचे कितीही उंच शिखरावर पोहोचले, पण जिथे आपली स्तुती करणाऱ्या त्या यशाला सेलिब्रेट करायला आपला माणूस नसेल तर ते यशही निरर्थक ठरते. थँक्यू माय लव्ह, माझे रिते आयुष्य आनंदाने भरून काढण्यासाठी. वीणा विद्युतला निहाळत मनोमन बोलली. खूप शांत आणि समाधानी दिसत होता तो. नेहमीच मास्क मागे लपलेला त्याचा सुंदर चेहऱ्यावर कोरे भाव, आज प्रेमळ भाव झळकत होते. ओठावर मंद हसू फुलले होते. तिने झुकून त्याच्या गालावर ओठ टेकवले. अंगावरची पांघरून दूर सारत ती बेडवरून उठली तसे तिची नजर मिररमधले तिच्या प्रतिबिंबावर पडली. गुडघ्याच्या वरपर्यंत शोल्डरवरून सरकलेला विद्युतचा शर्ट अंगावर होता, जो तिला खूप ढगाळ होत होता. तिची विखरलेली कर्ली केस, गड्यावर शोल्डरवर विद्युतच्या प्रेमाच्या खुणा. वीणा स्वतःशीच लाजली. कालची रात्र अविस्मरणीय होती तिच्यासाठी. त्याचा हवासा, तेवढाच प्रेमळ स्पर्श, मध्ये त्याचे धुसमुळे, पण मध्येच स्वतःला सावरून तिला त्रास होऊ नये याची काळजी घेणारा तो पहिला तिचा अनुभव. पुरुष जातीचा तिटकारा वाटायचा तिला, पण ही पहिलीच अशी अनुभूती होती जी सुखकर होती. तिने हळूच त्याचे लव बाईटवर हात फिरवले. अजूनही त्याचा मोरपंखी स्पर्श तिच्या अंगावर रेंगाळत होता. त्या सरशी तिच्या अंगावर शहारे उठत होते. मन त्याच्याकडे ओढ घेत होते. मनातील भावना कंट्रोल करत एकवार तिने विद्युतला पाहिले आणि गॅलरीमध्ये निघून गेली. आहा हा, काय आल्हाददायक निसर्ग होते. धरणी मातेला आपल्या किरणाने भिजवून पाहणारा सूर्याचा तो लाल गोडा, किलबिल करत आकाशात उंच भरारी घेणारी ते पाखरे, झुळझुळ वाहणारी ती थंड हवा, वातावरणात पसरलेले पांढरे धुके आणि विलाच्या आवारात असलेल्या मंदिरात वाजत असलेल्या भक्तिगीतांचा मधुर आवाज. कदाचित तिच्या आयुष्यात प्रथमच आले होते. आजपर्यंत ती स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत होती. दिवस रात्र फक्त मेहनत, अशी निवांत सकाळ तर तिच्या आयुष्यात कधी आलीच नव्हती. डोळे मिटून तिने मोकळा श्वास नाकात भरून घेतला. हात स्वतःभोवती लपेटून रेलिंगला टेकून ती उभी होती. तेव्हाच तिच्या अंगावर शॉल आली. पाठोपाठ ती त्याच्या मिठीत कैद झाली. त्याची काळजी बघून वीणा गालातच खुदकन हसली. आणखी थोडा वेळ आराम करायचे होतेच ना क्युटी पाय. त्याच्या शोल्डरवर हनुवटी टेकवत विद्युत काळजीने बोलला. हा निसर्ग, हे दृश्य मिस झाले असते. अंग सैल सोडून तिने स्वतःला त्याच्यावर झोकून दिले. ती एकटक पुढे बघत होती. विद्युतही तिला मिठीत घेऊन शांत उभा होता. मला ना आता खूप भरभरून जगायचे, देश विदेश पालथे घालायचे. आजवर स्वतःच्या अस्तित्वासाठी जगत आले, आता तुमच्यासाठी, तुमच्यासोबत मन भरून जगायचं आहे. वीणा स्वप्नवत बोलली. मलाही. त्याच्या गालावर ओठ टेकवून विद्युत हसून बोलला. वीणाने वळून त्याला पाहिले. तुझ्यासारखे माझेही जगायचे राहून गेले. आता मला हे सर्वसाधारण आयुष्य जगायचे क्युटी पाय. स्वतःच्या कोशातून बाहेर पडायचं. विद्युत हसून बोलला. तसे वीणा गालात हसली. बरं मॅडम, तुम्हाला पहिले कुठे फिरायला जायला आवडेल? विद्युत बोलला. वीणा गोंधळून त्याला बघायला लागली. अरे, आपले नवीन लग्न झाले, कुठेतरी फिरायला जायला नको? त्याला गोंधळलेले बघून विद्युत समजावत बोलला.
पण नवीन मूव्हीची शूटिंग सुरू होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला त्याची नॉलेज नाही. ते शिकून प्रॅक्टिस करायची आहे. मला सध्या तरी शक्य होणार नाही. वीणा नाराज होत बोलली. तू विसरतेस तुझा नवरा VRचा ओनर आहे आणि माझ्या परमिशनशिवाय शूटिंग सुरू होणार नाही. शेवटी या मूव्हीसाठी सगळ्यात जास्त शेअर माझे आहेत. त्यामुळे त्याची काळजी आपणच नसावी प्रिन्सेस. बस तुम्ही हे हॉलिडे एन्जॉय करा आणि तुमच्या या हँडसम नवऱ्यावर भरभरून प्रेम करा. एवढीच काय ती इच्छा आमची. विद्युत जरा नाटकी अंदाजात बोलला. वीणा यावर खडखडून हसायला लागली. जशी आपली आज्ञा महाराज. वीणा त्याच्या नाकावर पिंच करत गालात हसली. मग राणी सरकार, आमची इच्छा आहे आमची मॉर्निंगची मेडिसिन आम्हाला द्यावी जेणेकरून आमची प्रकृती बरी राहील. विद्युत खटाड हसत बोलला. तुम्ही ना खूप नाटकी आहात. वीणाने लाजून नजर फिरली. मग देतेस ना. तिला स्वतःकडे वळवत तिच्या ओठांकडे इंटेन्स नजरेने बघत विद्युत जड आवाजात बोलला. वीणाने त्याच्या डोळ्यात बघत टाचा उंचावल्या. तसे विद्युतने तिच्या कमरेत हात घालून तिला थोडं वर उचलत तिच्या ओठावर ओठ टेकवले. सकाळचा ते मंदधुंद करणारा वातावरण आणि त्याच्या ओठांचा तो हवा हवासा स्पर्श रोम रोम पुलकित झाले आणि तिच्या दूर होत लगेच तिला बाहुत उचलून घेत रूममध्ये घेऊन आला. मग दोघांनी त्यांच्या विश्वात रंगून गेले. फ्रेश होऊन विद्युत वीणाचे हात हातात घेऊन खाली आला. दोघांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. विद्युतच्या ओठावर हसू बघून एवढ्या वेळचे टेन्शनमध्ये बसून असलेल्या वामिनीचा चेहरा उजळला. त्यांनी शेजारी उभ्या वीणाला पाहिले. नुसतं चांगल्या घरचे असणं महत्त्वाचे नाही तर चांगले संस्कार महत्त्वाचे आहेत. चांगले मन महत्त्वाचे आहे. संस्काराचे माहीत नाही तिला अशी कोणती मजबुरी होती माहीत नाही, पण तिचे मन साफ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे ती माझ्या विद्युतवर जीवापाड प्रेम करते. वामिनी मनातच बोलल्या. त्यांच्या पायाजवळ काहीतरी जाणवले तसे त्या भानावर आल्या तर वीणा त्यांच्या पायात झुकून आशीर्वाद घेत होती. त्या गालातच हसल्या. नेहमी खुश राहा आणि एकमेकांची साथ कधी सोडू नका. वामिनी हसून बोलल्या. वीणाने त्यांना बघून स्माईल केले. आजवर आपले संबंध तेवढे ठीक नव्हते, पण मी आता तुमची सून आहे. मी तुम्हाला आई बोलू शकते. वीणाने जरा कचरत विचारले. तसे वामिनीने चमकून तिला पाहिले. कधी काळी त्यांनी वीणाला खूप पाण्यात पाहिले होते. सतत तिचा अपमान केला. आज ती त्यांना आई म्हणून हाक मारत होती. त्यांचे डोळे भरून आले. मला आवडेल. वामिनी हसून बोलल्या. तुमची हरकत नसेल तर आजचा नाश्ता मी बनवू. वीणा नजर झुकवून बोलली. एवढी मोठी माणसे घरात टॉपचे शेफ असताना तिने स्वयंपाक करणं म्हणजे हास्यास्पदच. कुलदीप आश्चर्याने तिला बघायला लागले. एवढी वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, पण वामिनी कधी किचनमध्ये गेल्याचे तरी त्यांना आठवत नाही. चहापासून जेवणापर्यंत सगळं शेफ बनवायचे. तिची काय हरकत असेल बाळा. तू बनव तुला जे हवं. बघू तरी आमच्या सुनेच्या हाताला चव आहे की नाही. वामिनी काही बोलेल त्याआधीच कुलदीप बोलले. वीणाने विद्युतकडे एक नजर पाहिले आणि हसतच किचनमध्ये निघून गेली. भाई, भाभीला खरंच कुकिंग येतं की ती आज आपल्यावर एक्सपेरिमेंट करणार आहे. ओजस आवंडा गिळून बोलला. तसे वामिनीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागले. आता ते तर खाल्ल्यानंतरच कळेल. विद्युत हलके हसत बोलला. त्याला माहीत होते वीणाला कुकिंग येतं, त्यामुळे तो रिलॅक्स होता. पण वामिनी, ओजस आणि आता तर ओजसचे बोलणे ऐकून कुलदीपही टेन्शनला आले होते. दादा, आज नाश्त्याला काय मेनू आहे. किचनमध्ये येत वीणाने शेफला आवाज दिले. विद्युत सरांचे नेहमीचे स्प्राऊट विथ फ्रूट ज्यूस. ओजस सरांचे फ्रूट सॅलड विथ हाफ बॉईल एग. सर आणि मॅमचे ब्राऊन ब्रेड बटर विथ ॲव्होकाडो स्टफ. तुम्हाला काय हवं ते सांगा. शेफने दोन्ही हात पुढे बांधून अदबीने तिला विचारले. बापरे, विचारे शेफ, किती काय बनवावं लागतं. वीणा आश्चर्याने त्याला बघायला लागली.
ओके, आजचा नाश्ता मी बनवणार. प्लीज तुम्ही मला हेल्प करा, वीणा हसून बोलली. नो नो मॅम, तुम्ही कसे? मी आहे ना, मी बनवतो. तुम्हाला काय हवं तुम्ही फक्त ऑर्डर द्या, शेफ गडबडून बोलला. सध्यापुरतं तुम्ही मला हेल्प करा, वीणा हसून बोलली. मग त्याचाही नाईलाज झाला. वीणाच्या सांगण्यावरून शेफने भरभर भाज्या बारीक चिरून घेतल्या. वीणाने मग नाश्ता बनवायला सुरुवात केली. पूर्ण किचनमध्ये घमघमाट सुटला. सुगंध तर खूप मस्त येत आहे. नेमकं काय बनवत आहे? ओजसच्या तर तोंडाला पाणी सुटले. त्याची नजर सारखीच किचनच्या दरवाजाकडे जात होती. हे मात्र एकदम खरं बोललास. कुलदीपनेही त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली. विद्युत हसून त्यांना बघायला लागला. एवढ्या वेळचे टेन्शनमध्ये असलेल्या चेहऱ्यावर कुतूहल हसू बघून त्याला बरं वाटलं. काही वेळातच मेड ट्रॉलीमध्ये नाश्ता घेऊन आली. पाठोपाठ वीणाही बाहेर आली. सगळे खूप एक्सायटेड होते मेनू बघायला. वीणा विद्युतच्या शेजारी बसली. मेडने सगळ्यांना वाढायला सुरुवात केली. सगळे एकटक प्लेटकडे बघायला लागले. नेहमीच ऑइल फ्री नाश्ता असायचा, पण आज काहीतरी वेगळे होते. प्लेटमध्ये टम्म फुगलेले गोल गोल आकाराचे अप्पे होते, सोबत चटणी. भाभी, हे काय आहे? हेल्दी तर आहे ना? ओजसने विचारले. हे रव्याचे अप्पे आहेत, सोबत व्हेजिटेबल पण टाकले. हेल्दी असतात आणि टेस्टीही. ट्राय करून बघा एकदा, वीणा हसून बोलली. तसे त्याने एक घास खाल्ले. त्याला आवडून गेले. वाव भाभी, इट्स डिलिशियस, ओजस बोलला. तसे कुलदीप वामिनीनेही खाऊन घेतले. खरंच खूप टेस्टी झाले बेटा. चला, बायकोच्या हातचे खाणे तर आमच्या नशिबात नव्हते, पण सून मात्र भारी घेऊन आलास हा विद्युत. असे नेहमी टेस्टी टेस्टी डिश खायला तरी मिळेल. कुलदीप हसू रोखत बोलले. वामिनी त्यांना रागाने बघायला लागल्या. ओजसने हसतच मान खाली घातली. थँक्यू बाबा, वीणा हसून बोलली. विद्युत पहिल्यांदाच त्याच्या फॅमिलीमध्ये असे खेडीमेडीचे वातावरण बघत होता. त्याने शेजारी बसलेल्या त्याचे क्युटी पायला पाहिले आणि गालातच हसला. भाई, हे तू सांगितलेले तिकीट्स. ओजसने एक लिफाफा विद्युतला दिले. त्यात 2 तिकीट्स होते. थँक्यू, विद्युत बोलला. नाश्ता झाले तसे सगळे त्यांच्या रूममध्ये निघून गेले. कुठल्या तिकीट्स आहेत? रूममध्ये येताच वीणाने उत्सुकतेने विचारले. स्वतः उघडून बघ. तिला मांडीवर बसवून त्याने तिच्या हातात लिफाफा दिला. वीणा कुतूहलाने लिफाफा बघू लागली तर विद्युत तिच्या केसांशी चाळा करू लागला. त्याने तिच्या केसात चेहरा घुसळून तिचा सुगंध नाकात भरून घेतला. हळूवार त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरायला लागले तर कधी गालावर. शांत बसा ना विद्युत, गुदगुल्या झाल्याने वीणा अंग चोरून घेत बोलली. तू तुझे काम कर ना स्वीटी, मला डिस्टर्ब करू नकोस. तिच्या गालावर ओठ टेकवून विद्युत हसून बोलला. वीणा गाल फुगवून त्याला बघायला लागले, पण तो ऐकणार थोडीच होता. स्वित्झर्लंड? आपण स्वित्झर्लंडला जाणार? वीणा मोठ्याने बोलली. तसे तिच्यात हरव पाहणारा तो भानावर आला. येस, आजची रात्रीची फ्लाईट आहे. तू पॅकिंग कर, मी जरा महत्त्वाचे कॉल करून आलोच, विद्युत बोलला. वीणा त्याचे दूर झाली तसे तो स्टडीमध्ये निघून गेला. रात्रभराचा प्रवास करून वीणा विद्युत शेवटी त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. विद्युतने कार बोलावून घेतली. मीना पहिल्यांदाच देशाच्या बाहेर आलेली. 2 मूव्हीची शूटिंग केलेली, पण दोन्ही मूव्ही भारतातच शूट झाले, त्यामुळे बाहेर जाण्याचा प्रसंगच पडला नाही. वीणाच्या डोळ्यात अगदी छोट्या मुलींसारखी चमक होती. भिरभिरत्या नजरेने ते सगळं बघू लागले. वाव विद्युत, किती सुंदर सिटी आहे ही, अगदीच परीकथेतील शहरासारखी, वीणा भारावून बोलली.
आणि या परीकथेतील आपण प्रिन्सेस. तिला मिठीत ओढून घेत विद्युत गालातच हसला. वीणा शांत त्याच्या बाहूत विसावली. ओठावरचे हसू तर अधिकच गडद झाले. काही वेळातच कार एका घरासमोर थांबली. दोघे कारमधून उतरले. हे कोणाचे घर आहे? वीणा गोंधळून त्याला बघायला लागली. आपले. विद्युत तिचे हात हातात पकडून आत घेऊन गेला तर एक नौकर त्याच्या मागे लगेच घेऊन गेला. आपले. तुम्ही वेडे आहात का विद्युत? 3-4 दिवसासाठी कोणी घर घेतो का? आपण हॉटेलमध्ये थांबलो असतो ना. वीणा नाराजीत त्याला बघायला लागली. मान्य, त्यांच्याकडे पैशाची कमी नव्हती म्हणून एका अनोळखी ठिकाणी चक्क घर घेणे, सोबत एक मेड आणि एक नौकर अरेंज करणं, हे तिला पटले नाही. कळेल तुला, तू आधी फ्रेश हो. विद्युतने जास्त बोलणे टाळले. वीणा नाराजीतच तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून गेली. वीणा बाहेर आली तेव्हा विद्युत रेडी होत होता. व्हाईट कलर शर्ट, स्काय ब्ल्यू पॅन्ट, त्याचा कलरचे वेस्टकोट. क्युटी पाय, तू आराम कर, मला जरा महत्त्वाचे काम आले. अंगावर कोट चढवत विद्युत बोलला. काम? इथे कशाचे काम आले? वीणा कपाळावर आठ्या पाडून त्याला बघायला लागली. बस थोडंसंच काम आहे, तू आराम कर ना स्वीटी. संध्याकाळी परत आलो की फिरायला जाऊ. तिच्या गालावर हात ठेवून विद्युत तिला समजावत बोलला. तुम्ही एवढ्या गडबडीने कुठे जात आहात विद्युत? मला जाणून घ्यायचे, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात ना? वीणा संशयी नजरेने त्याला बघायला लागली. विद्युत आश्चर्याने तिला. वीणा, अगं मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही आहे, विद्युत तिला समजावत बोलला. मग ठीक आहे, तुम्ही जिथेही जात आहात मलाही तुमच्यासोबत घेऊन चला, वीणा काहीशी जिद्द करत बोलली. विद्युतने अंगठा कपाडावर घासले. ओके चल, विद्युत बोलला. तसे वीणा डोळे बारीक करून त्याला बघायला लागली. आता जातेस ना? मला उशीर होतोय, विद्युत वैतागून बोलला. वीणा त्याला बघतच स्वतःची आवरू लागली. विद्युतने कोणाला तरी कॉल लावून बोलायला लागला. 5-1 मिनिटात ती तयार झाली. जायचे? वीणाचा आवाज आला तसे विद्युतने बोलणे आवर्ते घेतले. मोबाईल पॅन्टच्या खिशात घालून तिला खालून वर निहाळू लागला. ब्ल्यू जीन्स, व्हाईट शर्ट, रेड कलर, गुडघ्यापर्यंत असलेली स्वेटर, मोकळे कुरडे केस, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही, मॉइश्चरायझर आणि ओठावर लिप बाम एवढंच काय ते लावले होते. पायात स्नीकर्स. तरीही खूप क्यूट दिसत होती ती. विद्युत तिला बघतच राहिला. एवढ्या लवकर तयारही झालीस? आवरायला वेळ कुठे लागतो? वीणा हसून बोलली. किती भाग्यवान आहे मी. तुला माहीत आहे, मॉमला जेव्हाही कुठे बाहेर जायचं असते ना, तिला तयार व्हायला खूप वेळ लागतो. मग डॅड वैतागतात. बरेच झाले मी या सगळ्यातून सुटलो. विद्युतने हसतच तिचे हात हातात घेतले आणि तिला घेऊन तो बाहेर निघून गेला. काही वेळातच कार एका मोठ्या कॉर्पोरेट बिल्डिंग समोर थांबली. बिल्डिंगवर VR नाव दिमागात झळकत होते. वीणा तर गोंधळून त्याला बघायला लागली. VR? म्हणजे हे आपले ऑफिस आहे, पण तुम्ही तर. वीणा आश्चर्याने त्याला बघायला लागली. मॅडम, VRची सुरुवातच इथून झाली, म्हणून तर जगभरात डिमांड आहे आपल्या ब्रँडला. हे आपले मेन ऑफिस आहे आणि मुंबईमध्ये असलेले ऑफिस ते नंतर माझ्या सोयीने बनवून घेतले, विद्युत हसून बोलला. वीणा शॉक होत त्याला बघायला लागली. युरोपमध्ये तेही एवढं मोठं ऑफिस, भारतात स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाऊस, आणि तरीही या माणसाला काडीचा घमंड नाही. कुठल्याही किंतु परंतु शिवाय त्याने तिला स्वीकारले. वीणा तर तिच्या छोट्याशा यशाने विद्युत लायक बनण्याचे स्वप्न बघत होती. तिची फिल्म आणि व्याप सध्या चांगले चालत होते. तिला जाणीव झाली ती विद्युतच्या लायक बनली, पण त्याचे वैभव बघून तर तिचा भ्रमनिराश झाला. त्याच्या एवढं श्रीमंत बनणं खरंच तिला एवढं शक्य होते का? वीणाचे डोळे भरून आले. आता काय झाले? तिचे डोळ्यात पाणी बघून विद्युतने काळजीने विचारले.
तिने नकारात मान हलवत त्याला गच्च मिठी मारली. थँक्यू, वीणा कातर स्वरात बोलली. आणि ते कशासाठी? तिचे डोळे पुसत त्याने हसून विचारले. फॉर एव्हरीथिंग. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मी कशासाठी तुमचे आभार मानू? वीणा त्याच्या डोळ्यात बघत हळव्या स्वरात बोलली. माझे आभार मानायला तुला शब्दाची गरज ती काय क्युटी पाय. विद्युत तिच्या ओठाकडे एक नजर बघून भुवई उंचावत गालात खटाड हसला आणि दुसऱ्याच घडीला तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. विद्युत तर सुन्न झाला. त्याचे क्युटी पायने पहिल्यांदाच पुढाकार घेतले होते. मग धक्का तर बसणारच होता, पण काहीच वेळ त्याने भानावर येत एका हाताने पार्टिशन लावले आणि तिच्या मानेत हात घालून तिला अधिक जवळ घेत पॅशनेटली तिच्या ओठांना आपलेसे करू लागला. मन भरले तसे त्याने तिला सोडले. वीणाने लाजून नजर झुकवली. तू अशा प्रकारे आभार मानत असशील तर मला केव्हाही चालेल. तिचे विखरलेले केस एकसारखे करून देत विद्युत हसून बोलला. तसे तिने त्याला मिठी मारली. भानावर येत दोघे कारमधून उतरले. विद्युत विदाऊट मास्क ऑफिसमध्ये आला. वीणा गोंधळली. भारतात तो कधीही मास्कशिवाय कुठे जात नव्हता. मग इथे नाही का त्याला भीती वाटत? तिच्या मनात विचार चमकून गेला. गुड मॉर्निंग व्हीआर. त्याला बघता सगळे हसून ग्रीट करायला लागले. तर विद्युतही त्यांना हसून रिप्लाय देत होता. त्याने सगळ्यांसोबत वीणाची ओळख करून दिली. त्याने तिचे स्वागत केले. वीणासाठी हे अगदीच नवीन होते. ती गोंधळून त्याला बघायला लागली. विद्युत, तुम्ही आज मास्क नाही लावले? त्याच्या केबिनमध्ये येताच वीणाने विचारले. हे माझे विश्व आहे क्युटी पाय. ही सगळी माझी विश्वासू माणसे आहेत. मला यांची भीती वाटत नाही, कारण हे माझ्यापासून एक डिस्टन्स ठेवून असतात. मला स्टेअर करत नाही, त्यामुळे मला अनकम्फर्टेबल फील होत नाही. विद्युत हसून बोलला. मग तिच्या लक्षात आले, सेटवरही तिला सगळे किती टक लावून बघतात. कुठे बाहेर गेल्यानंतर तिला मास्क लावावं लागतं, नाहीतर सगळे सेल्फी ऑटोग्राफसाठी मागे लागतात. नको ती गर्दी तिच्या आसपास जमा होते. त्यात एका फोटोसाठी मागे लागणारी मीडिया. तू इथे बस, तुला काही खायचं आहे का? त्याने तिला सोफ्यावर बसवले. तिने होकारात मान हलवली. त्याने दोघांसाठी नाश्ता मागवून घेतला. तू थोडा वेळ आराम कर, मला एक मीटिंग आहे. नाश्ता होताच विद्युत तिला बोलला. त्याने बेल वाजवून त्याच्या असिस्टंटला आत बोलावून घेतले. वीणा तर त्याला डोळे मोठे करून बघायला लागली. हा इकडे केव्हा आला? वीणा शॉकत पुटपुटली. हॅलो मॅम. त्याने हसून तिला ग्रीट केले. भानावर येत तिने त्याला ग्रीट केले. राजीव, मी सांगितलेली फाईल रेडी आहे, विद्युत बोलला. येस सर. त्याने फाईल विद्युतला देत लॅपटॉपवर मीटिंग ऑन केली. विद्युतने ड्रॉवरमधून मास्क काढून चेहऱ्यावर लावून मीटिंग अटेंड करू लागला. वीणाचे हात आपसूक कपाळावर गेले. तिचे तर डोकं काम करेनासे झाले. यांचे चाललेही काय? आताच बोलले त्यांना इथे भीती वाटत नाही आणि लगेच चेहऱ्यावर मास्क. यांना समजणं खरंच कठीण आहे. वीणा, तू आता झोपूनच घे, तेव्हाच तुझं डोकं शांत होईल. वीणाने स्वतःशीच बडबड करत सोफ्यावर अंग टाकले. त्याचे एक्सप्रेशन बघून विद्युत गालातच हसला. त्याने स्क्रीन ऑफ करून घेतले. वीणाच्या अंगावर पांघरूण घालून त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तो त्याच्या जागेवर बसत त्याची मीटिंग कंटिन्यू करू लागला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.